श्री गणेशाय नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः। ऐकोनी विभीषणाचे वचन, क्रोधे संतप्त रावण, त्याच्या क्रोधाचे दारुणपण, श्लोक लक्षण अवधारा। ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत कथेचं अनुसंधान विभीषणजीचं बोलणं सभेमध्ये ऐकलं। अतिशय राग रावणाला आलेला आहे, कारण विभीषण जे बोलला ते प्रत्येक वाक्यामध्ये रावणाचा अपमान होता। आणि एवढ्या भर सभेमध्ये 4 लोकांमध्ये आपल्या पोरासमोर, आपल्या प्रधानापुढं, आपल्या प्रजेपुढं आपल्याला अपमानास्पद बोलला विभीषण। आणि विभीषण काही लांबचा आहे का, आपलाच भाऊ आहे। आणि मला असं बोलल्यामुळं अतिशय राग राजा रावणाला आलेला आहे, भयंकर आलेला आहे। सिंहासनावरती बसून कर 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 दात खाऊ लागला। काय करतो, ऐकोनी विभीषणाचे वचन, रावण झाला क्रोध संपन्न, आरक्त वटारिले नयन, जैसे जास्वंद नव फुलले। विभीषणाचं बोलणं ऐकल्यानंतर राजा रावणाला भयंकर राग आलेला आहे, डोळं लाल भडक झालेलं आहे। विभीषणाला समोर लक्ष केलेलं आहे आणि कर 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 दात खाऊ लागलेला आहे। जसं जास्वंदीचं नवीन फुल फुलावं ते आरक्त दिसतं, लाल भडक दिसतं, तशा प्रकारचे डोळे राजा रावणाचे रागाने लाल। विभीषण नष्टाचंड दुर्जन, माझहिनत्व स्थापोनी जाण, रघुनंदना वाविसी। आणि रावण बोलू लागला, विभीषणा अरे बाबा, माझ्या असणाऱ्या घरामध्ये, माझ्या सभेमध्ये, माझ्या पुढं त्या रामचंद्राला मोठेपणा देतोय आणि मला हीन म्हणतो, कमीपणा म्हणतो, मला त्या ठिकाणी नपुंसक म्हणतो, रामाच्या बाणानं मराला म्हणतो। अशा पद्धतीने रावण बोलू लागला। पुत्र प्रधान जनिया महापासी मनसी, मराल रणी राया स्थापिसी विजय स्थानी, धन्य वाणी हे तुझी। आणि रावण सांगू लागला, विभीषणा अरे काय बोलायला लागलाय, पटाला तर पाहिजे बोलायला लागलाय। ते कोण कुठला आलेला, राम झाडाचा असणाऱ्या वानराला संग घेऊन आलेला, चालत आलेला, त्या रामाला विजयाच्या ठिकाणावरती, विजयी स्थानी त्या रामचंद्राला पोहोचवलंय। आणि मला, माझ्या सैन्याला, माझ्या पोराला रामाच्या बाणानं मराला म्हणतो, असं रावण बोलू लागला। राम मनुष्य बापुडे ते काय मानिसी, मल पुढे एक घाई चोर करीन हाडे, रडत त्याकडे तू जाई। रावण बोलू लागला, विभीषणा अरे काय त्या रामाचं माझ्या पुढे कौतुक सांगायला लागलाय। राम म्हणजे आपलं खाद्य आहे, मानव वानर हे सगळं आमचं खाद्य आहे। त्या रामाला एकाच असणाऱ्या मुष्टी प्रहारानं सगळी हाडं त्याची मोडून टाकील, एकाच असणाऱ्या खडगाच्या प्रहारानं त्या रामाला मारून टाकील, असं विभीषण बोलू लागला। रावण बोलू लागला, देवी मार्देव बोका पाये, आपली पिल्ले आपण खाये, तैसाची तू राक्षस अन्वये, कुलचे आहे का हे तू। रावण सांगू लागला, विभीषणा कसं असतं म्हणले, मांजर आहे आणि ते मांजर आपलीच पिल्लं आपण खाते, स्वतःच्या कुळाचा नाश स्वतःच मांजर करते, तसं आहे म्हणले। तुझं जे आहे ना ती तसंच आहे। अरे ती राम कोण कुठला, आपण असणारे कुळामधले, आपल्या भावाला, प्रधानाला, सैन्याला नीट बोलायचं। ती इंद्रजिताचा अपमान केला तू सभेमध्ये, युवराज आहे ती लंकेचा, राजकुमार आहे तो असणारा इंद्रजित, त्याला तू त्या ठिकाणी बोलला, सगळ्या प्रधानाला नाव ठेवली। जसं मांजर बोका आपलीच पिल्लं आपण खाते, तशा पद्धतीने तू आपल्याच कुळाचा नाश करून घ्यायला लागला, आपल्या सैन्याला त्या ठिकाणी नाव ठेवायला आणि त्या रामाला मोठेपणा द्यायला लागला, असं रावण बोलू लागला। आम्हासी भेड सारीची कैवारे मनसी, तुम्हासी
मारतील माकडे ही नदी न तू बापुळे श्रीरामाकडे सुखे जावे. रावणाने सांगितलं विभीषण आहे बघ म्हणले आम्हाला तू हिनत्व मानलेला आहे. काय सांगायला लागला मागापासून झाडाचा पाला खाणारी वानरे तुम्हाला मारतील. रामाच्या एका बाणाने मरचाल. बाण सुटला तर तुम्हाला निवारण करता येणार नाही. अरे जर तुला रामाच्या बाणाची भीती वाटत असेल तर बिनधास्त रामाकडे जा. अशा पद्धतीने रावण सांगू लागला. ऐके माझे सत्य भाषण आधीच निमाला विभीषण घटस्फोट साह्य त्या लागून कुळ दूषण कुळपाश. रावणाने सांगितलं हे बघ विभीषणा तुझं आणि माझं नातं संपलं. आतापासून विभीषण आमच्यासाठी मेला. जर तुला रामाकडे जायचं असेल तर बिनधास्त जा. आज आम्ही तू मेलाच म्हणून समजलेला आहे. आजच तुझं सगळं आम्ही त्या ठिकाणी उरकून टाकलं. आमच्यासाठी आमच्या सगळ्या राक्षसांसाठी तू मेलेला आहे. अशा पद्धतीने तुला आता कुठं जायचंय तिथे जा असं रावण विभीषणाला ऐकून रावणाचे वचन विभीषण हास्य वदन मुख्य दुरेशीच मूर्खपण ते शिकवण चालेना. अशा पद्धतीनं रावणाच्या मुखातून शब्द बाहेर पडले. विभीषणजीला हसू आलं कारण विभीषणाची शांती भारी. विभीषणाने आपल्या आईला सांगितलं होतं आई कितीही अपमान होऊ दे तरी मी माझ्या भावाला हितातच सांगणार. त्यानं मला काही करू दे कितीही माझ्यावरती रागवू दे तरी सुद्धा मी त्याच्यावर रागवणार नाही. हे आईला दिलेलं वचन होतं. म्हणून विभीषणाने सगळं रावणाचं ऐकलं आणि मग विभीषणाने विचार केला जिथं राजाच मूर्ख आहे तिथं प्रजेचं काय चालणार आहे. राजालाच काही कळत नाही तिथं प्रधान काय. जसं राजा तशी प्रजा असं विभीषण स्वतःच्या मनाला बोलू लागले. कबीज खाये आवेसे तो बडबडी व्याघ्र मासे रावण तुझ झाले तैसे सीता दिलासे संनिपात. आणि विभीषणानं आपलं महत्व आपलं रामचंद्राचं महिमान पटवून देण्यासाठी एवढं राजा रावणाने बोलला तरी विभीषण माग सरले नाहीत. काय व्हायचे ती होऊ दे म्हणले. आता विभीषणाने सांगितलं रावणा तुला संनिपात झालेला आहे सीतेचा वेळ लागलेला आहे वेळ. तसं एखाद्या माणसानं धोत्र्याचं बी खावं त्याला जसं येड लागतं तू येड्यासारखं बडबड करतो तशा पद्धतीने तुझी अवस्था झालेली आहे. तुला ते असणाऱ्या सीतेचा संनिपात झालेला आहे. तुझ्या डोक्यामध्ये दुसरा कोणताच विचार नाही. त्या सीतेमुळे तुला वेळ लागलेला आहे असं विभीषण बोलतात. रावणा तुझा सीता संनिपात प्रथम प्रधान गर्वे दोन मत विचार विवेक स्वहितार्थ कोण येते मानावे. आणि विभीषणजी बोलू लागले रावणा तुला सीतेचा संनिपात झालाय आणि तू ज्याच्या संगतीमध्ये आहे ती सगळी प्रधान महानालायक ही प्रधान मंडळी. ह्या प्रधानांना काही तुझ्या हिताचं घेत त्यांना त्यांचंच हित कळणार. राजाचं हित कवा त्यांच्या लक्षामध्ये येणार आहे. अशा प्रधानाच्या संगतीनं तू सुद्धा अधोगतीला जाशील. हे प्रधान तर जाणारच पण त्यांच्या संगतीनं सुद्धा तुझं वाटोळं होणार आहे असं विभीषण बोलतात. कपट काम काम शक्ती परदारा धर्म रती रावणा तुझ मरण प्राप्ती ससैन्य संपत्ती समुख. विभीषणानं आपलं रामचंद्राच्या प्रतापाचं वर्णन करायला सुरूच ठेवलं. काही होऊ द्या. विभीषणाने सांगितलं हे बघ म्हणले रावणा जर रामचंद्राची पत्नी सीता रामाला दिली नाही आणि रामाला जर शरण गेला नाही तर तुमच्या सगळ्या कुळाचा नाश होणार आहे. त्या कुळाला राक्षस कुळाला पाणी पाजायला सुद्धा कोणी शिल्लक राहणार नाही. विभीषण भर सभेत बोलतात. करिता दोरगावी लाचना शुभ निसुमनी माले सैन्य चंडा मुंड रक्त बीजा जाना घेतला प्राण जगदंबे. विभीषणानं उदाहरण देऊन सांगायला सुरुवात केली. रावणा ऐक म्हणले स्त्रियेच्या आहारी
शुंभ आणि निशुंभ नावाचे दैत्य होते, तुझ्यासारखेच साम्राज्य जगतावरती होता, पण दुर्गेचा अभिलाष केला जगदंबेचा, आणि अभिलाषामुळे शुंभ आणि निशुंभ दोघं सख्य भाऊ होते, पण दोन भावांनीच एकमेकाला मारून टाकलं फक्त स्त्रीमुळं. जे एकमेकाला सोडून पाणी सुद्धा पित नव्हते असे भाऊ स्त्रीच्या अभिलाषानं गदा घालून मारले एकमेकाला. तशाच पद्धतीने चंड आणि मुंड ते सुद्धा भाऊ होते. दुर्गेचा अभिलाष केला, रक्तबीज नावाचा राक्षस आहे, त्याचा सुद्धा मरण दुर्गेमुळे झालं. स्त्रीमुळे सगळे अधोगतीला गेले. तीच अवस्था तुझी होणार आहे. रावणा जरा सावध हो. कैशी श्रीरामाची सीता सती, अभिलाषिता लंकापती, व्यर्थ मरसी मरणाव्रती, सुपुत्र संपत्ती ससैन्य. आणि रावणा रामचंद्राची पत्नी म्हणजेच आदिशक्ती जगदंबा आहे. तीच जगदंबा आहे, मूळ असणारी भगवती तीच आहे. तू आदिमाया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा तीच आहे ती. आणि तिचा अभिलाष जर तू केलेलाच आहे, पण आता सांगावे महागारी ते जर सीतेचा अजून अपेक्षा ठेवली तर रावणात त्यांची जशी अवस्था झालेली आहे तसं सुद्धा तू मरशील असा विभीषण बोलतात. सीताचे पंगती, जो पैसे त्या मरण प्राप्ती, त्या गुणी जाय तो सुमती, हे परमयुक्ती लंकेशा. आणि विभीषणाने सांगितलं रावण आहे बघ पंचपक्वान्नाचं जेवणाची पंगत आहे. आपल्याला माहिती आहे ह्या पंक्तीमध्ये ह्या जेवणामध्ये विष आहे. माहिती असून सुद्धा जर तू जेवला तर मरणार आहे. विष खाल्लेलं अन्न, विष असलेलं अन्न खाल्लं तर तो मरणार आहे. पण हुशार कोण आहे? ते असणाऱ्या अन्नाचा त्याग करून जो जातो तो हुशार समजला जातो. तसं तुलाही माहिती आहे जर सीतेचा अभिलाष केला तर मरणार आहे, तरी सुद्धा तू ती सोडून जात नाही. विष म्हणजे ही सीता आहे आणि सीतेच्या अभिलाषाने तुम्ही सगळीच मरणार आहे असं विभीषणजी बोलतात. शरणारे गोणी श्री रघुपती, प्रेमे अर्पिल्या सीता सुती, अर्थ स्वार्थ परमार्थ प्राप्ती, हे परमयुक्ती अंके पाय. आणि विभीषणजी सांगू लागले सीता देवनी शरणांगत झाल्या वाचेल लंकानाथ, येरवी त्याचा करीन घात, आईसे रघुनाथ बोलिला. रामचंद्राची प्रतिज्ञा आहे जर सीता देऊन शरण आला तरच, मध्ये शब्द तरच आहे, तर रावण वाचेल, नाहीतर एरवी मरण पुढंच आहे. बाबा रामचंद्राला जर शरण गेला तर अर्थ स्वार्थ आणि परमार्थ, अर्थ तुला प्राप्त होणार आहे. अर्थ म्हणजे परमार्थ ही महाधन आहे. सगळ्यामध्ये श्रेष्ठ परमार्थ आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, अर्थरूपी परमार्थ आहे. स्वार्थ तुला मुक्ती भेटणार आहे, मोक्ष भेटणार आहे, तुझा उद्धार होणार आहे. आणि तुला रामचंद्राची संगत म्हणजे परमार्थ भेटणार आहे. तीन गोष्टी तुला प्राप्त होतील जर तू रामाला शरण गेला तर अर्थ स्वार्थ परमार्थाची प्राप्ती तुला होईल. विभीषण सांगतात माझी नायकता युक्ती, तुझे जिरेना सीता सती, गर्वे मरसी लंकापती, प्रतिज्ञा निश्चिती हे माझी. विभीषण सांगू लागले रावणा मी असं साधं सुद्धा बोलत नाही, शपथ घेऊन सांगतो, प्रतिज्ञापूर्वक सांगतो. जर रामचंद्राची सीता दिली नाही तर रावणा तू निश्चितच मरणार आहे. आणि एकटा नाही मरणार, तुझ्या कुळाचा सगळा क्षय होणार आहे. ह्या राक्षस कुळामध्ये कोणी सुद्धा राहणार नाहीये. विभीषण प्रतिज्ञापूर्वक रावणाला बोलतात तुम्ही सांगिले मी मेलो म्हणून, सुधरवे उरले कोण, कोणतली सोयीताची शिकवण, श्रीराम शरण मी जातो. विभीषणाने सांगितलं रावणा संपलं म्हणले, तुमचं आणि आमच्या आता जे भाऊ भावाचं नातं होतं ते तुटलं. तू मगाशीच बोलला ना तू मेला आमच्यासाठी. आता जिथं भावाने सांगितलं तू मेला तिथं किंमत आहे का आपल्याला? तुम्ही मगाशीच मेलो म्हणून सोडून दिलं. हे बघ म्हणले आता मी सुद्धा इथं राहत नाही.
मी आता रामचंद्राला शरण जातो. विभीषणजी बोलता श्रीरामा गेलिया शरण मी पावेन कृत कल्याण तुम्हासी आवश्याले मरण श्रीराम बाण प्रतापे. आणि विभीषणजी जाता जाता सांगू लागले, रावणा अजून सांगतोय जरा सुधार, थोडी सुधारणा कर रावणा, मरण्याशिवाय पर्याय नाही बघ तुझ्यापाशी. मी आता रामाकडे चाललोय, पण जाता जाता अजून एकदा सांगतो, कळवळीने सांगतो, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करताळी बोला मुखी नामा. बाबा पाया पडून सांगतो, आता तरी सुधार आणि जा रामचंद्राकडे, जा रामाला शरण जा, रामाची पत्नी देऊन टाक. जर तू रामाची सीता दिली नाही रावणा, तर तुला जगतामध्ये कोणीही वाचवणार नाही. मगाशी सांगितलं, ब्रह्मदेव तुला वाचवू शकत नाही, महादेव वाचवू शकत नाही, इंद्र चंद्र वरुण अग्नी कुबेर कोणी तुला वाचवायला येणार नाही. काय येणार नाही? देखोनी श्रीरामाचा बाण शंकर घाली लोटांगण, त्या रामासी मारील कोणा व्यर्थ रुदन का करीसी. झालेत ना हो अरण्यकांडातलं 15व्या अध्यायातली उभे. अरे बाबा, जर रामचंद्राचे बाण सुटले, जगतामध्ये कोणाकडे सामर्थ्य नाही निवारण करायचं, म्हणून सांगालोय जगायचं असेल तर, धमकी देऊन बोलू लागला आता, जर तुला जगायचं असेल तर रामाची सीता रामाला दे, नाहीतर निश्चितच मरण आहे. विभीषण सांगतात, शरण गेली रघुपती चारी मुक्ती दासी होती, आनंदी ओसंडेला त्रिजगती एवढी प्राप्ती श्रीरामे. आणि विभीषणजी सांगू लागले, हे बघ म्हणले रावणा, भगवान श्रीरामचंद्राला जर शरण गेला तर जे काही मुक्ती आहे, ही मुक्ती भेटण्यासाठी एवढा जीवाचा आटापिटा असतो, सायास असतो. सलोकता, समीपता, सायुज्यता आणि स्वरूपता ही 4 मुक्ती आहे. ह्या 4 मुक्त्या तुझ्या पायाला लागतील. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी होय सांगू तैसी तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात, ही मुक्ती मोक्ष आमच्या घरी कामाला ठेवलंय आम्ही त्यांना. म्हणून जर रामचंद्राकडे गेला, रामाला शरण गेला, तरी मोक्ष ही मुक्ती तुझ्या घरी कामाला राहतील. कामारी असणारी मोक्ष राहतील. अर्थ स्वार्थ परमार्थ तुला प्राप्त होईल. तुझं जन्म मरण संपल. जा रामाकड. श्रीराम मारिल एकी एक क्रिया करता नुरेल देख मीच देईन तिलोदक अवश्य तुम्हासी. विभीषणाने सांगितलं, रावणा जर रामाला शरण गेला नाही तर रामाच्या बाणाने तुम्ही मरणार आणि तुमचं 13वा घालायला मीच राहणार आहे एकटा. माझ्याशिवाय तुम्हाला 3ऱ्याचा 4थ्याचा 13व्याचा सुद्धा कुणी नैवेद्य दाखवणार नाही. मीच एकटा उरणार आहे. तुम्हाला त्या ठिकाणी तुमची उत्तर क्रिया करण्यासाठी, तुम्हाला तिल तर्पण करण्यासाठी, तुमचं पिंडदान करण्यासाठी एकटा मीच राहील. विभीषण बोलता, ऐकून विभीषणाची गोष्टी रावण रागन माये पोटी खटवांग बसवून मुष्टी दात ओटी चाविले. आणि विभीषणाचं असं बोलणं ऐकलं महाराज, भयंकर राग राजा रावणाला आलेला होता. आधीच कमी इज्जत खाली होती का रावणाची भर सभेमध्ये. 2 मिनिटांमध्ये सांगतो महाराज. विभीषण जे असणाऱ्या मंडपाखाली बसले, त्या 80,000 खांबाचा सभा मंडप आहे रावणाचा, त्या असणाऱ्या आसनाखाली बसले. त्या मंडपाला खर्च रावणाचा. विभीषणाला बसायला सोन्याचा आसन, त्याचा खर्च रावणाचा. विभीषणाला गादी बसायला, त्याचा खर्च रावणाचा. आणि वर्णन कुणाचं? रामाचं. सगळं खर्च रावणाचा, वर्णन रामाचं. म्हणून सांगायला लागलो, ऐक रावणा, जर रामचंद्राला शरण नाही गेला तर तू मरणार आहे. असं बोलल्यानंतर रावणाला भयंकर राग आला. तळपायाची आग मस्तकाला गेली, कमरेमधली तरवार उपसली. काय करतो? ऐकून विभीषणाची मात हृदय पोकळा लंकानाथ रागे तयाकडे पाहता जेविका कृतांत काळाग्नी. विभीषण समोर होता महाराज रावणाच्या. राजा रावण उठला सिंहासनावरनं, कमरेची तलवार काढली,
बिभीषणाकडे डोळे मोठे करून बघू लागला, कर दात खाऊ लागला, आरक्त असणारे डोळे झाले. काय करतो? स्वभावे आरत्न नयन त्यावरी होता क्रोध, संपन्न झाले लाख लाख रंगा समान विचंती नयन वटारिले. आधीच रागावलेलं होतं बिभीषणावरती, त्याच्यामुळे आधीच रागाने डोळे लाल झालेले होते. लाख असतं लाख, त्या लाख नावाचं त्या ठिकाणी बघ आहे ती लक्षग्रह. पांडवांना जे वेळेस जाळलं ती लक्षग्रह लाखाच आहे, ती लाल भडक असतं. तशा पद्धतीने राजा रावणाचे डोळे भयंकर लाल झाले. कमरेची तलवार काढली, रागाने बिभीषणाकडे बघू लागला. नयन रक्त कल्लोल धाके कापती लोक सकळ, क्रोधे नेत्री निगती ज्वाल झाली खळबळ सभेसी. राजा रावण उठला, भयंकर राग आलेला आहे, लाल भडक डोळं रावणाचं झालेलं आहे. रावण रागवलेला बघितलं, सगळ्या देवलोकांना चिंता वाटली. त्रैलोक्यावर दरारा गाजवणारा हे रावण आहे. सगळीची सभा बसलेली होती, त्या सभेमध्ये सुद्धा खळबळ मारती. जर रावण रागवला तर काय करील सांगता येत नाहीये, अशी अवस्था निर्माण झाले. बिभीषणावरी घाला वयावडी लोक बाहेरी खर्ग काढी, विजू तेजा समन परवडी पडली झापडी सभेसी. आणि राजा रावण उठला सिंहासनावरनं. बिभीषण खाली होता समोर. बिभीषणाच्या अंगावरती उडी टाकायची आणि त्या तलवारीनं बिभीषणाला मारून टाकायचं. त्या मेणाच्या बाहेर तलवार काढली, त्या तलवारीचं तेज विजेसारखं होतं. लख प्रकाश पडला त्या तलवारीचा आणि त्या तलवारीच्या तेजानं सभेमध्ये जी बसलेली होती त्यांच्या डोळ्याला झापडे पडले. पराळ मेद गरजे कडाडी देवी रावणा रागे, गडाडी गावहाना वया निवडे शस्त्रधारी साटोपे. भयंकर राग रावणाला आलेला आहे. तलवार कोशाच्या मेणाच्या बाहेर काढली. प्रलय करावा, प्रलय काडीची वीज चमकावी, त्या पद्धतीने तेज त्या असणाऱ्या तलवारीचं होतं. बिभीषणाच्या दिशेने राजा रावण धावला. काय करतो? ऐकत रावणाची हाक धाके कापती सकळ लोक, बिभीषणाची ती निशंक न मानी धाक राम नामे. आणि बिभीषण राजा रावण रागवलेला आहे. तिन्ही लोकाला कमुंब सुटला. कारण रावणाकडे काही सामान्य ताकद होती का? शंभू समवेत गौरी मी आंदोळीला कैलास गिरी, त्या मज बळाची थोरी चराचरी आतुलित. एवढे असणारे ज्याच्या बाहूमध्ये ताकद आहे असा रावण आहे. ज्यावेळेस रागवला त्यावेळेस तिन्ही लोक थरथर कापू लागले. पण ज्याच्या वरती रागवला तो बिभीषण राम नामानं निशंक होता. मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण चालू होतं म्हणून रावणाला घाबरत नव्हता. स्वामी श्री शंकर त्याशी मनसी राम किंकर, तरी छेदीन तुझे वक्र शस्त्र सत्वर उचलिले. राजा रावणानं हातामध्ये तलवार घेतली आणि बिभीषणाला सांगितलं, बिभीषणा काय बोलला तू मगाशी? माझ्या स्वामी महादेव आहे. महादेव माझे स्वामी आहेत, मी त्यांचा भक्त आहे. आणि माझ्या स्वामी महादेवाला काय म्हणला तू मगाशी? रामाचा किंकर, रामाचा दास. म्हणून त्या ठिकाणी तलवार काढली आणि बिभीषणाला मारण्यासाठी रावण धावला. उडून आकाशात गाव अनिता लंकानात रावणाचा लचकला हात, श्रीराम रक्षित निज भक्ता. आणि राजा रावण सिंहासनावरून उड्डाण केलं. निशाचर आहे ती, त्याला खेचर गती माहिती होती, आकाशामध्ये उड्डाण करण्याचं माहिती होतं. सीतेला घेऊन आला तेव्हा तो आकाशामधूनच आलेला होता, कारण रथ जटायूने तुकडे तुकडे करून टाकलेले होते. त्यामुळे खेचर गतीने आलेला होता आणि ते असणारे गतीने उड्डाण केलं. बिभीषणाला मारून टाकावा, तलवार उपसली, बिभीषणाला मारणार एवढ्यामध्ये हात लचकला रावणाचा आणि तलवार हातातली निसटली, खाली पडले. चमत्कारे सुटली मोष्टी क्षेत्र घडोनी पडी गेले, भूपृष्ठी
रावणे दाक घेतला पोटी गोष्टी उपराटी येते झाली. राजा रावणाचा हात लचकला, हाताला हिसका बसला, ऑटोमॅटिकली बसला, कोणी दिला नाही. त्यामुळं त्या हातामध्ये जी तलवार होती, तलवार खाली पडली. राजा रावणाने विचार केला, असं झालं कसं काय? म्हणले कधीच होत नाही. एवढ्या आवेशानं चाललेला होता आणि त्याचा अचानक हात लचकला आणि तलवार खाली पडली. याला एकच कारण आहे, रामचंद्र विभीषणाचं रक्षण करतात. रावणाचा चरे गाव हो हानिता पडला सिंहासना चालता राजपुरुषात करो निवृत्ता राम रक्षिता भक्तासी. रावणानं उड्डाण केलेलं होतं विभीषणाला मारण्यासाठी. तलवार हातातनं खाली पडली आणि त्याचं उड्डाण तसंच तोंडावर पालथा पडला. त्या सभेमध्ये त्याचं जे सिंहासन होतं त्या सिंहासनाच्या पायरीपाशी राजा रावण जमिनीमध्ये पालथं तोंड घालून तिथं पडला. पहिल्यांदा राजसभेमध्ये अपमान रावणाचा झाला, कारण रामचंद्र विभीषणाचं संरक्षण, आपल्या भक्ताचं संरक्षण करतात म्हणून त्याचा अपमान झाला. पुढते रावणे खरग घेता प्रस्ते धावणी धरले आता कोपन सावर लंकनता लात विभीषणा. मग उठला राजा रावण सिंहासनापासून पालथा पडलेला उठला, पुन्हा तलवार घेतली आणि पुन्हा विभीषणाला मारायला निघाला. त्यावेळेस प्रहस्त प्रधान आडवा आला आणि प्रहस्तानं हात धरला. प्रहस्तानं का हात धरला? प्रहस्ताचा अपमान केला नव्हता का विभीषणाला? खूप केलेला होता, खूप. पण कसं आहे, भगवंत कधी कोणाला बुद्धी देईल आणि त्याचं कार्य कुणाच्याही हातून देव करून घेतो. देवाला जर विभीषणाला वाचवायचंच असेल तर कोणीही पुढे येईल आणि रामाला आपलं कार्य करायचं म्हटल्यानंतर राम कसाही करून घेतो. आपण म्हणायचं नाही माझ्यामुळे राहतंय, काही राहत नाही, आपल्यामुळं काही राहत नाही. भगवंत त्याचं कार्य त्याच्या पद्धतीने कुणालाही पुढे ढकलतो आणि कार्य करून घेतो. ही प्रचिती आहे. प्रहस्ताचा सुद्धा अपमान खूप केला होता विभीषणानं. पोरगा मेला तेव्हा बोंबलत बसला होता, जंबूमाळ्याला मारलं तेव्हा कुठे गेला होता नाही का म्हणलं मगाशी विभीषणजी. आणि तोच प्रहस्त ज्यावेळेस रावण मारायला निघाला विभीषणाला त्यावेळेस प्रहस्तानं हात धरला. त्याचं एकच कारण आहे, प्रहस्ताच्या डोक्यामध्ये बुद्धी घालणारा तोच आहे जो जगाला तारक आहे. म्हणून श्रीराम शरीर उठवी बैसवी, श्रीराम शरीर निजवी फिरवी, हे जाणतेने स्वानुभवी, एरा पदवी अतर्क्य. रामचंद्रच बुद्धीला चालना देतात, रामचंद्र शरीर चालवतात, हे आपल्या लक्षामध्ये येत नाही. आपण झोपतो आपल्या मनानं, उठवायचे करायचे रामाच्या हातात आहे. त्यानं नाहीच उठवलं तर उचलायला 4 लोक लागते. ही सत्ता त्या रामाकडे आहे. तीच रामचंद्रानं बुद्धी प्रहस्ताच्या डोक्यामध्ये घातली. प्रहस्तानं राजा रावणाचा हात धरला तरी रावणाला राग आवरला नाही, विभीषणाला लाथा घातल्या. रावणे हानिताची लाथा विभीषण चरण वंदिले माता शरण जावया श्री रघुनाथा सुमूर्त तारे माझी. ज्यावेळेस रावणानं लाथ घातली, रावणाची लाथ काय साधी लागली असेल का होणार? त्रैलोक्यावर दरारा असणारा तो रावण आहे, ज्याच्या बाहूमध्ये कैलास पर्वत हलवण्याचं बळ आहे, महादेव पार्वती सहित असा रावण, ज्याच्या हातामध्ये एवढी ताकद आहे तो रावण. आणि त्या रावणाची लाथ विभीषणाला लागली. त्यावेळेस विभीषणानं राजा रावणाचे पाय धरलं. म्हणले, दादा खूप मोठा उपकार माझ्यावरती केला, खूप माझ्यावरती तुझे प्रचंड उपकार झाले, आता मी रामाला शरण जातो. ही सुमुहूर्तता विभीषणानं लक्षात घेतले. गोपा चढला लंका नाथ त्यासी प्रत्येक करो निशांत खड्ग घालो निवळात बैसविला स्वतः सिंहासनी. प्रहस्तानं रावणाचा हात धरलेला होता. प्रहस्तानं रावणाचा राग शांत केला. लाथ घातली रागाच्या भरामध्ये रावणानं, पण राग प्रहस्तानं शांत केल्यानंतर हळूहळू रावणाचा राग कमी झाला. प्रहस्तानं आवरल्यानंतर आपल्या सिंहासनापाशी गेला रावण आणि सिंहासनावरती स्वस्थ बसला. विभीषणाची अवस्था काय झाली? रावणाची लागली लाथ देवी
पर्वती वज्रपात विभीषण पडताची मूर्छित इंद्र निर्मुक्त श्रीराम नामे. रावणाची लात आहे महाराज, आफाट बळ, त्रैलोक अंगी बळाची या मस्ती. ज्याच्या अंगामध्ये आफाट बळ आहे त्या रावणाची लात. जसं एखाद्या पर्वतावरती वज्र फेकावं, वज्र असं शस्त्र आहे, वज्र कशावरही सोडा त्याचं पीठ करतं, पर्वतावर जरी सोडलं तरी त्या पर्वताचं पीठ होतं. तशा पद्धतीने त्या वज्रासारखी लात राजा रावणाची बिभीषणजीला लागली. बिभीषण मूर्छित पडले, चक्कर आले, विशुद्ध झाले. पण भगवंताचं नामस्मरण अखंडित चालू होतं, त्यामुळे लगेच शुद्धीवरती आले, सावध झाले. आगात बिभीषणाची शांती अनु मात्र क्रोध नये चित्ती, काही न बोलेची दुरुक्ती स्वस्ती चित्ती बैसला. रावणानं लात घातली बिभीषणाला भर सभेमध्ये. बिभीषण उठले. आगाध शांती बिभीषणाकडे आहे, कारण शांतीमध्येच सुख आहे. नाथ महाराजांचं म्हणणं आहे, शांती परते नाही सुख, एर अवघेची दुःख, मनावोनी शांती धरा, उतराल पैल तिरा. शांतीमध्ये सुख आहे. बिभीषणानं शांती धरली, काहीच बोललं नाही राजा रावणाला. उठला, पडलेला उठला, आपल्या आसनावरती आपल्या जागेवरती जाऊन बसला. सुबुद्धी सांगावी सूरदयता, ते गोष्टी खुंटलियाता, स्वस्त आसावे लंकनाता, शरण रघुनाथा मी जातो. बिभीषणानं थोड्या वेळ शांत बसले आसनावरती आणि बिभीषणानं नम्रपणानं राजा रावणाला सांगितलं, आता मी तुम्हाला काही बोलणार नाही. जेवढं मला बोलायचं होतं तेवढं मी बोललं. त्याचा परिणाम काय झाला हे प्रत्यक्ष डोळ्यानं सगळ्यांना पाहिलेलं आहे. आता शिकवण संपली, आता तुम्हाला सांगण्यामध्ये अर्थ नाही. आता हे बघा म्हणलं, काही बोलत नाही रावणा, जसं असेल तसं तुमचं कल्याण व्हावं. स्वस्ती असो तुझं लागी, कल्याण असो सर्वांगी, सर्वदा विजयी जगी, तनु सर्वांगी सदृढ. दिला बिभीषणजीने आशीर्वाद. आता नाही याचं चांगलं होणार, पण काय भाव आहे त्याच्यामुळं हे बघ म्हणलं, रावणा तुझं लंका राज्य स्वस्त, जसं तुला जगायचे तसं जग म्हणलं. आता मी रामचंद्राला शरण जातो असं बिभीषणजी बोलतात. स्वयहानुनिया मद तोष्टल लंकनाथ, स्वामी भेटेल श्री रघुनाथ, हे भाग्य प्राप्ती तुझेनी. आणि रावणानं लाता घातल्या, पण कुठं पाठवलं? रामाकड पाठवलं. लाता घातल्या महाराज, पण देवाकड पाठवलं. हे महत्वाचं आहे. कसंही पाठवा, पण रामायणाला लेकरं पाठवा आपली, कारण गरज आहे महाराज. भयंकर कलियुग आहे, डिजिटल कलियुग आहे. त्याच्यामुळे रामायण ऐकायलाच पाहिजे. रामायण आपल्याला खूप काही जीवनामध्ये शिकवतं. आणि ज्या ज्या गावामध्ये रामायण आहे त्या त्या गावावरती संकट येत नाही. कारण जाऊ नका तया गावा, नामधारकांच्या शिवा, सुदर्शन यावा, घरटी फिरे माघारी. जिथं ज्या ज्या गावामध्ये रामायण चालू आहे तिथं यमाला सत्ता नाही. भगवान श्री विष्णूचं सुदर्शन त्या गावाच्या कडेनं फिरतय, आणि सुदर्शन असं फिरतय, आपली डोळ्याची पापणी उघड झाक व्हायच्या आधी 1000 फेऱ्या सुदर्शनाच्या होतात. त्यामुळे संकट गावावरती येत नाही, कसलंच अडचण गावावरती येत नाही. फक्त गावामध्ये रामकथा, रामचरित्र पाहिजे. म्हणून बिभीषणाने विचार केला, जाऊ द्या म्हणले, असू द्या, तुम्ही सुखानं राहा, मी आता रामचंद्राकडे शरण जातो असं बिभीषण बोलले. आसनावरती स्वस्त बसले. एका जनार्दना शरण राम आश्विसला बिभीषण, ते अति गोड असे निरूपण, श्रुती अवधान मज दिजे. ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज सांगतायत, बिभीषणाने रावणाला सांगितलं, तू लाथा मारल्या म्हणून मी रामाकडे चाललो. असं जर म्हणलं असता तर जाऊ दिलं असतं का? असं जर म्हणलं असतं मी रामाकडे चाललो तर जाऊ दिलं असतं का रावणाला? नसतं दिलं. एकदा 1-2 मिनिटांमध्ये सांगतो महाराज, बिभीषण असा एकच आहे जो राक्षसांच्या गावामध्ये राहून सदोदित भजन रामाचं करतोय. त्यामुळे आपण भजन करायचं. बिभीषणाला भेटायला कोण? हनुमान गेले.
बर हनुमान आले ते आले. हनुमंताने बघितलं लंकेमध्ये रामचंद्राचा भक्त आहे विभीषणजी. आणि झालं असं होतं एकदा महाराज, रावणानं आपल्या गावामध्ये चर्चा केली होती, आपल्या गावामध्ये दंडवट पिटली होती की गावामध्ये कुणीही रामाचं भजन करायचं नाही, रामाचं नामस्मरण करायचं नाही, गावामध्ये कार्य करणारे लोक असतात. तसंच विभीषणाच्या प्रत्येक विटेवरती एका विटेवरती रा आणि दुसऱ्या विटेवरती म लिहिलेलं होतं घरातल्या आतल्या बाजूनं. मग एका जणांना जाऊन रावणाला सांगितलं, लोकांना सांगताय भजन करायचं नाही, भावाचा धंदा बघा, तर त्याच्या घरामध्ये रामाची नावं लिहिलेली ती. रावणाला राग आला, तलवार घेतली, पाय दना 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 पाय आपटत आपटत विभीषणाच्या घरी गेला. विभीषणाला हाक मारली, विभीषणा बाहेर या. विभीषण म्हणला, दादा बसाच्या आपण बाहेर या, काय तुझ्या घरामध्ये दाखव. म्हणजे रावण घरामध्ये गेला तर प्रत्येक एका विटेवरती रा आणि एका विटेवरती म लिहिलेलं होतं. तळपायच्या आगमस्तकाला गेली रावणाच्या, काय म्हणली, मी लोकांना सांगतोय भजन करायचं नाही, त्या रामाचं नाव घेतलं नाही, तूच माझा भाऊ असताना सगळ्या घरावरती राम राम लिहिलंय. विभीषणानं सांगितलं, दादा बसा. बिस्लरीतलं थंड पाणी रावणाला दिलं पिण्यासाठी. रावण बसला आणि मग विभीषणानं सांगितलं, कसं आहे म्हणले दादा, हे रा म्हणजे रावण आणि म म्हणजे मंदोदरी, तुमच्या दोघा नवरा बायकोची नावं मी घरावरती केलेत, ही रामाचं नाव फक्त पटवून देता आलं पाहिजे मला. उपहास विषय कपिनाथ श्रीरामाचे वर्णन, कारण कोणतंही असू द्या पण वर्णन रामाचंच पाहिजे, भजन रामाचंच पाहिजे. रामाचं भजन केलं म्हणून विभीषणाला राम भेटले. अहो आपलं भजन रामापाशी पोचतं, बिंदास करा. मला सांगा, हनुमंताच्या मंदिरामध्ये केलेलं रामायण, रामचंद्राचं भजन रामापाशी लवकर पोचतं. भरताचा निरोप रामाला कोणी सांगितला? हनुमंतानं. विभीषणाचं भजन रामाला कोणी सांगितलं? मग तुम्ही आम्ही जी रामायण करतोय, हनुमान सांगणार नाहीत का रामाला? बिंदास सांगतील, फक्त कंटिन्यू रामायणाला यान रामायण ठेवा, काही अडचण येत नाही. ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज सांगतायत, विभीषण स्वस्थ बसले. आता उद्याच्या प्रसंगामध्ये विभीषण भगवंताकडे जातील, रामचंद्र त्यांना आश्वासन देतील. ती गोड गोड कथेचा अनुसंधान ऐका. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे सुंदर कांड एकाकार टिकिया विभीषण अपमानो नाम शट विषंती मध्याई गोडा. स्वामी एकनाथ महाराज की जय, गुरु श्यामनाथ महाराज की जय, रामचंद्र भगवान की जय, हनुमान